सभापती महोदय, ह्या लक्षवेधीच्या माध्यमातून सन्माननीय सदस्य प्रवीणजी दरेकर यांनी एक महत्त्वाच्या विषयाला त्यांनी हात घातला आणि लक्ष वेधून घेतलेलं आहे. नक्कीच ह्याच सभागृहामध्ये आपण अनेक वेळेला बांगलादेशी अवैधरित्या महाराष्ट्रामध्ये येणं आणि त्यांची घुसखोरी होणं याबाबतीत आपण चर्चा केलेली आहे. परंतु मी आवर्जून सांगेन की ह्या संपूर्ण अवैधरित्या बांगलादेशी भारतामध्ये येणं, परिणामी ते महाराष्ट्रामध्ये येणं या बाबतीमध्ये केंद्र शासनाने देखील अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे. आपल्या भारताचे गृहमंत्री सन्माननीय अमित भाई यांनी देखील या बाबतीमधील अनेक सूचना या विविध राज्यांना ह्या दिलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्याला ज्या काही सूचना प्राप्त झाल्या आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्फत किंवा महाराष्ट्र पोलिसांच्या मार्फत देखील आपण ज्या कारवाया करत आहोत त्या संयुक्त कारवाया आहेत. परंतु शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बांगलादेशी म्हणजे हे भारतीयांसारखेच दिसणारे हे असतात, हे काही जास्त वेगळे नाही आहेत. आणि म्हणून नायजेरियन्सना पकडणं सोपं असतं, नायजेरियनला ओळखणं सोपं असतं. म्हणून शेवटी आज ह्या सर्व कारवाया होत असताना आपल्याला इंटेलिजन्सवरती आपला भर जास्त आहे आणि शेवटी आपलं इंटेलिजन्स जेवढं स्ट्रॉंग या बाबतीमध्ये कार्यरत असेल तेवढ्याच ह्या कारवाया आपण स्ट्रॉंगली आपण करतोय आणि अग्रेसिव्हली आपण करतोय. उदाहरण आपल्याला एक आकडेवारी सांगेन की मागच्या 5 वर्षामधली जी आकडेवारी आहे 2021ला सभापती महोदय आपण जवळपास 109 अवैधरित्या असलेल्या बांगलादेशीने आपण हद्दपार केलं होतं. 2022ला आपण 77 केले, 2023ला आपण 127 केले, 2024ला आपण 202 केले, परंतु 2025ला आपण 2300 जवळपास 76 अवैध बांगलादेशीने आपण हद्दपार केले. म्हणजे एका वर्षात आपण जवळपास 2000पेक्षा जास्त बांगलादेशाने आपण हद्दपार करू शकलो. अध्यक्ष महोदय, यामध्ये केंद्र सरकारने केंद्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय ह्याच्यामध्ये घेतला आहे. या अगोदर काय होत होतं, आपण बांगलादेशींना इथे अवैध म्हणजे जे अनधिकृतरित्या इथे राहत आहेत त्यांना पकडल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती गुन्हे दाखल करत होतो आणि मग ती कोर्ट केस व्हायची, मग ते कन्व्हिक्शन व्हायचं आणि मग जे काही आपले इंटरनॅशनल लॉ आहे किंवा भारताचं आपले जे लॉ आहे त्या पद्धतीने आपल्याला त्यांच्यावरती कारवाई करावी लागत होती आणि मग त्यांना डिपोर्ट करावं लागत होतं. परंतु आता केंद्र शासनाचं आता एक परिपत्रक आलेलं आहे याच मे महिन्यामध्ये आणि ह्या परिपत्रकानुसार आता आपल्याला कुठल्याही पद्धतीचा प्रवीणजी आता गुन्हा दाखल करायची आवश्यकता नाही. जर का ते बांगलादेशी आहेत ह्याचे पुरावे आपल्याकडे असेल तर आपण डायरेक्ट आपण डिपोर्ट करू शकतो. म्हणजे त्या अनुषंगाने ह्या वर्षीच्या कारवाया नक्कीच आपण इथे वाढवलेल्या आहेत. आणि आपण जर का आकडेवारी पाहिली तर मागच्या म्हणजे ह्या एका वर्षाचा जरी आपण आकडा पाहिला तर विशेषतः मुंबई पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे ती अतिशय अग्रेसर आणि अतिशय चांगली कारवाई आहे. आणि आपल्याला जे अपेक्षित आहे की ह्या कारवाया होत असताना आपल्या ATSच्या मार्फत आणि त्या आपल्या संयुक्त कारवाया असल्या पाहिजेत. तर ह्या अवैधरित्या बांगलादेशींवरती कारवाई करण्यासाठी आपल्या मुंबई पोलिसांच्या मार्फत आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला एक 5 जणांची आपण टीम आपण केलेली आहे किंवा 5 कर्मचाऱ्यांची आपण तिथे टीम केलेली आहे. आणि ही स्पेशल टीम आहे जी अवैधरित्या जे बांगलादेशी राहत आहेत त्यांच्यावरती ही कारवाई करत असते. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण जो प्रश्न उपस्थित केला की डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये, दुसरा आपला जो प्रश्न होता की आपण डिपोर्ट केल्याच्या नंतर देखील पुन्हा येत आहेत अशी काही आपण एका बातमीचा देखील आपण इथे उल्लेख केला आहे. परंतु सभापतीमध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सर्व जे बांगलादेशी आपल्या भारतामध्ये येतात ते काय बांगलादेशवरून डायरेक्ट मुंबईत किंवा महाराष्ट्रामध्ये येत नाहीत, ते अगोदर पश्चिम बंगालमध्ये येतात. पश्चिम बंगालमध्ये येऊन तिकडे सगळे त्याचे 99% डॉक्युमेंट्स हे पश्चिम बंगालचे आहेत. आणि ते डॉक्युमेंट पश्चिम बंगालमध्ये तयार झाल्याच्या नंतर ते एजंट पण तिकडचेच आहेत. आणि त्यांची तिथे एक मोडस ऑपरेटी आपल्या लक्षात आलेली आहे की बांगलादेशवरनं भारतामध्ये येण्यासाठी फक्त मध्ये नदी आहे, ती नदी आपण चालत पण येऊ शकतो. आणि ते बॉर्डरवरती आता नक्कीच केंद्र शासनाच्या मार्फत तिथे आणि आपल्या होम डिपार्टमेंटच्या मार्फत तिकडे ज्या काही BSFच्या मार्फत जी काळजी घेणं आवश्यक आहे, जिकडे उपाययोजना करणं आवश्यक आहे त्याच्या सूचना देऊन ते करतायत. परंतु महाराष्ट्रामध्ये ते थेट येत नाहीत. आपण एकदा त्यांना डिपोर्ट केल्याच्या नंतर पुन्हा पश्चिम बंगालमध्ये अगोदर येत आहेत आणि मग ते तिथून मग कुठेतरी फिरून ते महाराष्ट्रामध्ये येत आहेत. म्हणून अशा ज्या काही कारवाई करणं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या इंटेलिजन्सद्वारे आपण करतोय. आणि डॉक्युमेंटेशन ज्या अवैधरित्या असलेल्या बांगलादेशींकडे आपल्याला महाराष्ट्रामधलं जर का डॉक्युमेंट सापडलं असेल, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, अनेक बांगलादेशी हे काही आजचे नाही आहेत. आपल्याला काही केसेस अशा देखील आढळलेल्या आहेत की 40 वर्षापासून काही बांगलादेशी इथे राहतात अवैधरित्या. म्हणजे 1 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत असे देखील बांगलादेशी आपल्याकडे राहत आहेत. तर मग त्या अनुषंगाने त्यांच्याकडे जे काही डॉक्युमेंट आहेत तर आपले शेवटी
भारतीय संविधानाच्या मध्ये आपल्याला जे काही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारानुसार जर का कोणी डॉक्युमेंट केलं असेल तर नक्कीच त्याच्यावरती आपण त्यानुसार आपण कारवाई करतोय. परंतु मी एक आवर्जून सांगेन की अगदी अति आत्मविश्वासाने सांगेन, संपूर्ण भारतामध्ये अवैधरित्या बांगलादेशींच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राने जी कारवाई केलेली आहे ती नक्कीच ही अग्रेसर आहे आणि संबंध अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये आपली कारवाई ही नक्कीच तिथे अग्रेसर आणि चांगली आहे. आणि आपण काय अजूनपर्यंत थांबलेलो नाही आहोत. आपल्या दर दिवशी आपली ही कारवाई आपण अग्रेसिव्हली अजून करतोय.